गुड मॉर्निंग. पल्लवीज डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करतोय घरातले जे पीठ आहे त्याच्यापासून थालीपीठ कसं बनवतात ते. तर पहिलं मी घेतले गव्हाचं पीठ, त्यानंतर ज्वारीचं, त्यामध्ये 2 ते 3 चमचे मी तांदळाचं पीठ टाकले आणि 2 ते 3 चमचे बेसन. हे 4 पिठं घेतले. त्यानंतर वाटणामध्ये मिरची, लसूण आणि थोडेसे जिरं टाकून ते वाटले. त्यानंतर हळद, जे घरातले आपला गरम मसाला, लाल मिरची पावडर, धना पावडर, जे घरातले मसाले आहेत ते, चवीनुसार मीठ आणि त्यानंतर जसं तुम्हाला आवडतो त्यानुसार कांदा, जेवढा तुम्हाला पाहिजे, जास्त आवडत असेल तर जास्त, आणि त्यानंतर कोथिंबीर असं टाकून सगळं मिक्स करून मी असं करून मळून घेतलं. हे पीठ थोडं ओलसरी असतं. त्यानंतर एक रुमाल घेऊन त्याच्यावर अशा प्रकारे थापलं जातं. हे थालीपीठ जे आहे ते हाताने थापलं जातं म्हणून त्याला थालीपीठ म्हणतात. ते लाटत वगैरे नाही. त्यानंतर असे त्याच्यामध्ये छिद्र मी करून घेतले, कारण जेणेकरून पिठातून शिजावं आणि किंवा कच्चंही राहू नये त्यासाठी छिद्र करतात ते. त्यानंतर तव्यावर तेल टाकून असं आलटून पालटून मस्त खमंग भाजून घेतला. तेल थोडं जास्त टाकायचं जेणेकरून ते भाजलं जातं. आणि त्याच्यानंतर असं आलटून पालटून छान भाजल्यानंतर असं तयारी आपलं थालीपीठ नक्की करून पहा. थँक्यू.